नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, दूध धंदा उत्तम चालवायचा असेल तर दुभती जनावरं जातीवंत, उत्तम दर्जाची, निरोगी आणि दुधाळ असणं आवश्यक आहे. दुधाळ म्हशींची निवड करताना तिचं बाह्य गुणधर्म, तसंच गुरांची वंशावळी आणि दूध उत्पादन क्षमता या पाहून निवड करावी. या पद्धतीत गुरांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचाच म्हणजे शरीराच्या विविध अवयवांच्या रचनेचा आणि बाह्य गुणधर्मांचा विचार केला जातो. डोकं, कपाळ, चेहरा, शिंग इत्यादी प्रमाणबद्ध असावं. जाती वैशिष्ट्यांप्रमाणे असावं. नाकपुड्या रुंद असाव्यात. 2 नाकपुड्यांमधील मांसल भाग ओलसर असावा. त्यावर दवबिंदूसारखे थेंब दिसावेत. खांदे बळकट असावेत. छाती मोठी आणि भरदार असावी. छातीचा घेर मोठा असावा. पाठ सरळ आणि रुंद असावी. पाठीचा कणा सरळ असावा. पोट मोठं पण प्रमाणबद्ध असावं. पोटाचा घेर मोठा असावा. पाय मजबूत आणि सरळ असावेत. गुडघे लांब असावेत. मागच्या 2 पायांमध्ये अंतर असावं. खुरांचा रंग काळा असावा. ते प्रमाणबद्ध आणि टणक असावेत. मऊ खूर असणारी जनावरं खरेदी करू नयेत. खुरांच्या बेचकीत किंवा खुरांना जखम नसावी. ही शारीरिक वैशिष्ट्य ही दुधाळ म्हशींची निवड करताना दूध व्यावसायिकांनी बघणं खूप गरजेचं आहे. यानंतर बाह्य गुणधर्मावरून निवड कशी करायची, तर दूध व्यवसायासाठी म्हशी 5 ते 6 वर्ष वयाच्या खरेदी करणं हे फायदेशीर असतं. दुभत्या म्हशी दुसऱ्या वेताची निवडावी. गाभण म्हशींपेक्षा दुभत्या म्हशींच्या खरेदीला प्राधान्य द्यावं. गुरांचं वय त्यांच्या दातावरून ठरवावं. तरुण गुरं चपळ असतात. त्यांचे डोळे पाणीदार असतात. शरीराची ठेवण प्रमाणबद्ध असते. गुरं 4ही पायांवर नीट उभी असावीत. मागच्या 2 पायात नीट अंतर असावं. म्हैस चालवून पाहिल्यास त्यांचे दोष लक्षात येतात. खूर काळे आणि टणक असावेत. दुधाळ म्हशींच्या शरीराचा आकार समोरून, पाठीमागून आणि बाजूने निरीक्षण केल्यास पाचरीप्रमाणे त्रिकोणी दिसला पाहिजे. याचबरोबर म्हशींच्या स्वभावाचा देखील अंदाज घ्यावा. दुधाळ म्हशी या शांत स्वभावाच्या आणि गरीब असतात. उत्तम दुधाळ गुरं पान्हा लवकर सोडतात आणि गवळी बदलला तरी त्याला सहकार्य करतात आणि दूध देतात. तसंच दुधाळ म्हशींची निवड करताना म्हशीच्या आईचं, आजीचं तसंच वळूच्या आईची दूध उत्पादन क्षमता विचारात घ्यावी. परंतु या प्रकारच्या नोंदी केवळ सरकारी पशुपैदास केंद्र, मिलिटरी डेअरी फार्म, पांजरपोळ, कृषी विद्यापीठाचे डेअरी फार्म यावरच उपलब्ध होते. त्यामुळे या प्रक्षेत्रावरून दुधाळ गुरं खरेदी करायला प्राधान्य द्यावं. काही वेळा दुधाळ म्हशींची निवड करताना त्यांचं दूध काढून पाहिलं जातं. मंडळी, म्हशीची कास मोठी, भरदार आहे यावरून केवळ अंदाज करण्यापेक्षा 3 वेळा म्हैस पिळून पाहावी. त्यामुळे कास मऊ आहे किंवा कसं या बाबी ज्या फार महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात येतात. तेव्हा मंडळी, दुधाळ म्हशींची निवड करताना आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा विचार नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.